राज्यातील 11 जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने अमरावती विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार म्हणून अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, महाविकास आघाडीतर्फे हर्षजित देशमुख व वंचित आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे 3 उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढवित आहे। मोर्शी तहसील कार्यालयात मतदान केंद्रात 18 जून रोजी मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्यानंतर सकाळी 8 वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती। या मतदान केंद्रात मोर्शी विधानसभेतील मोर्शी नगरपालिकेचे 28 नगरसेवक व वरुड नगरपालिकेचे 30 नगरसेवक व शेंदुर्जना घाट नगरपालिकेचे 23 नगरसेवकांचा मतदार म्हणून समावेश असून या सर्व नगरपालिकेतील नगरसेवक, नगरसेविका, स्वीकृत नगरसेवक यांची 81 मतदार संख्या आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रसन्नजीत चव्हाण व तहसीलदार सागर ढवळे व मोर्शी वरुड शेंदुर्जना घाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले होते। या ठिकाणी आम्ही वरुड शेंदुर्जना घाट आणि मोर्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्ष व सहयोगी सदस्य जे आमचे जवळपास 51 ची संख्या आहे ते सर्व नगरसेवक या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। मी विश्वासाने सांगतो की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुमतानं एकतर्फी एकहाती विजय संपादन करतील असा या ठिकाणी विश्वास आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।